Students, so welcome back. Now we are starting the sixth chapter of civics, that is directive principles of state policy and fundamental duties. So in the last two chapters we studied the fundamental rights guaranteed by our constitution. मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय हे समजून घेऊया. तर मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात ते आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. ठीक आहे, म्हणजे समानतेचा हक्क. तर याच्यावरून आपण शासनावर निर्बंध घालू शकतो. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. ठीक आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ. देन कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये, राईट टू लिव्ह. ठीक आहे. अँड देन धार्मिक कर लादू नयेत. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्त्वे असे म्हटले जाते. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट डू यू मीन बाय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. वाय वर द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इन्क्लुडेड. मग मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश का केला. तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात आपल्याला रूपांतर करायचे होते. ठीक आहे. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक ठेवली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सो काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे. ठीक आहे. पहिलं काय, शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. ठीक आहे. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे आणि भारतातील सर्व नागरिकांना समान नागरी कायदा करावा. ओके, तर हे आहेत महत्त्वाचे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट सम इम्पॉर्टंट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. फाईव्ह इम्पॉर्टंट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर या 6पैकी 5 लिहायचे आहेत. पुढे आणखी 2 शॅल ऑफर पब्लिक असिस्टंट. तर हे वाचलं आपण. ठीक आहे. काय दिलं आणखी. ओके, द स्टेट शॅल सिक्युअर युनिफॉर्म सिव्हिल कोड ॲप्लिकेबल टू एंटायर कंट्री. म्हणजे काय, तर भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा. ओके, नाव कॅन यू टेल. वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्त्व आहे. यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते. स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात. ओके, सो त्या याच्यामुळे आढळतात की स्त्रियांना कमी महत्त्व
दिलं जातं, कमी लेखलं जातं, किंवा त्यांचं असं समजलं जातं की स्किल्स कमी आहेत त्यामुळे त्यांना कमी वेतन दिलं जातं. सो विच प्रिन्सिपल्स अँड आयडियल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विल बी रिअलाइज्ड. जर असं झालं की त्यांना समान कामासाठी समान वेतन, तर मग तो समानतेचा हक्क त्यांना मिळेल. ठीक आहे, समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. सो नाव नेक्स्ट, वरील मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त अन्य मार्गदर्शक तत्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. ठीक आहे, तर आता त्याच्यात काही विषय दिले आहेत, त्या संदर्भात कोणते मार्गदर्शक तत्व आहे हे शिक्षकांच्या मदतीने शोधा. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल परराष्ट्र धोरण, जागतिक शांतता व सलोख्यास प्राधान्य. ठीक आहे ना, परराष्ट्र धोरणातून काय होईल की जागतिक शांतता व सलोख्यास प्राधान्य. नेक्स्ट आहे गर्ल्स एज्युकेशन, मुलींचे शिक्षण, त्याच्यामधून काय होईल तर स्त्री सक्षमीकरण, वुमेन एम्पॉवरमेंट. ठीक आहे, नंतर अपब्रिंगिंग ऑफ चिल्ड्रन इन हेल्दी अँड हॅपी ॲटमॉस्फिअर, म्हणजे काय तर आता जे मागासलेल्या वर्गातले आहेत किंवा जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या विकासासाठी हे. नंतर आहे पुढे की शेती सुधारणा, इम्प्रूव्हमेंट इन ॲग्रिकल्चर. तर आता हे झालं एक प्रकारे की जी आपली खेड्यातील अर्थव्यवस्था आहे त्याचा विकास. ओके, सो नाव नेक्स्ट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी अँड फंडामेंटल राईट्स, म्हणजे काय तर मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर मग त्याविरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गाने शासनावर दबाव आणून आपण धोरण आखण्याचा आग्रह धरू शकतो. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल राईट्स हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर मग आता बघा त्याच्यात काय लिहिलं की मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे हे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. ठीक आहे, पोषक वातावरण लोकशाहीसाठी. आता अर्थात एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्याविरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. ठीक आहे, तर मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारतील की इवन दो मीन्स if state fails to implement any directive principle, so can you go to court? So answer will be no, we cannot go to court. कारण की ते फक्त मार्गदर्शक तत्व आहे, तो आपला मूलभूत हक्क नाही आहे. तर मार्गदर्शक तत्वांमध्ये काही कमतरता आढळली तर आपण त्या शासनाविरुद्ध कोर्टात जाऊ शकत नाही, न्यायालयात दाद मागू शकत नाही. सो नेक्स्ट, व्हॉट एल्स डू यू थिंक द गव्हर्नमेंट शुड डू फॉर स्टुडंट्स. ठीक आहे, मेक अ लिस्ट ऑफ युअर डिमांड्स, हाऊ वुड यू कन्व्हिन्स अदर्स दॅट युअर डिमांड्स आर जस्ट. तर मग शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. ओके, सो नाव येस, दिस इज होमवर्क. नेक्स्ट, विच इम्प्रूव्हमेंट्स विल बी पॉसिबल विथ द फॉलोइंग फॅसिलिटीज ऑफर्ड बाय द गव्हर्नमेंट. पब्लिक टॉयलेट आलं तर काय होईल, क्लीन वॉटर सप्लाय झालं तर काय होईल, आणि वॅक्सिनेशन ऑफ चिल्ड्रन आलं तर काय होईल. तर पब्लिक टॉयलेटमुळे मग आपली जी गावांमध्ये स्वच्छता राहील, नंतर क्लीन वॉटर सप्लायमुळे रोगराई कमी होईल, आणि वॅक्सिनेशन झाल्यामुळे जो बालमृत्यूदर आहे तो कमी होईल. ठीक आहे, सो फंडामेंटल ड्युटीज. आता आपले काही मूलभूत हक्क आहेत तसे मूलभूत कर्तव्यसुद्धा आहेत. तर मग लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबद्दल जागरूक राहावे लागते, जसं की मतदानाचा हक्क, आपण मतदानाचा हक्क बजावतो 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. तसंच काही मूलभूत कर्तव्य आहेत. तर मग हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत आपण दक्ष असावे लागते. तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही आपल्याला पार पाडाव्या लागतात. मग सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाही तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. ठीक आहे, भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी
म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. ठीक आहे. सो प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. देशाची एकता आणि देशाचं अखंडत्व सुरक्षित पाहिजे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. ठीक आहे. नंतर त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आणि 6 ते 14, ठीक आहे, 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावा. ठीक आहे. तर हे झाले आपले मूलभूत कर्तव्य. सो फंडामेंटल ड्युटीज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन फंडामेंटल ड्युटीज अँड राईट एनी 4 फंडामेंटल ड्युटीज. ओके. तर बघा इथे अ बॉय स्क्रायबिंग ऑन अ हिस्टॉरिकल स्ट्रक्चर. हा मुलगा लिहितो एका ऐतिहासिक वास्तूवर, असं नको करायला पाहिजे. हँगिंग लेबन चिलीज. तर इथे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे. ठीक आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे. ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण केलं पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करता त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि आपला जो समाज आहे, आजूबाजूचा प्रदेश आहे, ते स्वच्छता राखली पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळे झाले. ओके. नाव नेक्स्ट. सो हिअर इज सम पिक्चर. याच्यात काय दिलं आपल्याला? आपल्या गावातील नदी, ही नदी वाटतच नाही. केवढा तो प्लास्टिकचा कचरा. मला कोणी सांगितले तर मी आता नदीत कचरा टाकणार नाही. मला कोणी सांगितले तर मी आता नदीत कचरा टाकणार नाही. ओके. ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजांचे काय करायचे? ठीक आहे. म्हणजे मोठ्याने आवाज, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यातही आपण आग्रह धरला पाहिजे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट, वी शूड ऑल्सो बी इन्सिस्टंट. म्हणजे सण उत्सव साजरे करताना याचे भान राहत नाही लोकांना. ठीक आहे. आणि पुढे आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. सो तर मग हे म्हणतायत की काय करायला पाहिजे आपण? तर आपण हळूहळू सुरुवात करूया. काही निश्चय करूया. मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया. शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी त्यांना सांगूया. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया. सर्व धर्माच्या सण उत्सवात सहभागी होऊया. त्याचबरोबर पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया. त्याचबरोबर सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर करूया व काळजी घेऊया. आणि नंतर हाती घेतलेले सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करूया. ठीक आहे. हे सगळं ते करतायत. तर मग आता आपल्याला प्रश्न आहेत की वरती जे डायलॉग आहेत त्याच्यातून कोणकोणत्या मूलभूत कर्तव्यांचा बोध होतो? तर मग स्वच्छता राखली पाहिजे. नंतर आपण ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण की म्हणजे आपल्या जे आजूबाजूच्या पर्यावरणात घाण पसरायला नको हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर आपण लोकांमध्ये बंधुभाव बाळगला पाहिजे हे सुद्धा कळतं. ठीक आहे. सो येस. नाव नेक्स्ट, व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? तर नाही, हे चुकीचं आहे. त्यांच्यावर अन्याय नाही येतो, परंतु त्यांचे जे आईवडील आहेत त्यांना एक चांगला उद्योगधंदा, व्यवसाय काहीतरी मिळाला पाहिजे, जेणेकरून या लहान मुलांना काम करण्याची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे. म्हणजे ते काय होईल, ते शाळेत येतील.
ओके, तर ते अन्यायास्पद नाही. ठीक आहे, अन्यायास्पद नाही आहे. ओके, सो नाव नेक्स्ट. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण यांचाही विचार आपण केला आणि मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत तेही आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत.